गेल्या कित्येक वर्षापासून वाशी इथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन हे बांधून तयार आहे। मात्र सदर सांस्कृतिक भवन नवी मुंबई महानगरपालिकेनं नागरिकांना वापरण्यास न देता स्वतःकडे ठेवलंय, ज्यामध्ये कित्येक वर्षापासून आरोग्य विभागाचे सामान भरून ठेवण्यात आलंय। त्यामुळे पुन्हा एकदा या विषयाकडे प्रशासनाचं लक्ष वेधत स्वावलंबी सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाघमारे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात आजपासून वाशी सेक्टर 14-15 येथील स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्राणांतिक आमरण उपोषण सुरू केलंय। दर्शकांना आठवण करून देऊ इच्छितो की स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवनाचं लोकार्पण व्हावं म्हणून मागील वर्षी 24 एप्रिल 2023 रोजी प्रदीप वाघमारे यांनी आमरण उपोषण केलं होतं। त्यावेळी एका महिन्यात स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन मोकळं करून नागरिकांच्या वापरास देण्यात येईल असं लेखी पत्र महापालिका प्रशासनाकडून प्रदीप वाघमारे यांना देण्यात आलं होतं। परंतु सदर सांस्कृतिक भवनाचं आज तागायत लोकार्पण न करता पालिका त्याचा परस्पर वापर करतेय। त्यामुळे पालिकेनं लेखी पत्र देऊनही सांस्कृतिक भवनाचं लोकार्पण केलं नसल्याने प्रदीप वाघमारे यांनी पुन्हा एकदा महापालिकेच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत प्राणांतिक आमरण उपोषण पुकारलंय। जोपर्यंत हे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना वापरण्यास खुलं केलं जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका प्रदीप वाघमारे यांनी घेतली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेने स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन म्हणून या वाशीमध्ये बिल्डिंगचं निर्माण केलेलं आहे। पण गेली 10 ते 12 वर्षापासून या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेने या बिल्डिंगचं लोकार्पण न करता स्वतः नवी मुंबई महानगरपालिकाच ही बिल्डिंग वापरते आणि या ठिकाणी त्यांनी आरोग्य विभागाचं 4 माळ्यावरती सगळं सामान त्यांनी डंप करून ठेवलेलं आहे। ही बिल्डिंग लोकांच्या वापरात आली पाहिजे होती, ही माझी मागणी आहे, कारण की लोकांच्यासाठीच बनवलेली बिल्डिंग आहे। परंतु यांनी या ठिकाणी आजतागत या बिल्डिंगचा नागरिकांना उपयोग करू दिला नाही, म्हणून मी महानगरपालिकेचा जाहीर निषेध करतो। कारण स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन म्हणून या बिल्डिंगचं नाव दिलेलं आहे आणि लोकांच्यासाठी आहे ती लोकांनी दिली पाहिजे। कारण की याच्यामध्ये 3-4 मोठे सभागृह आहेत, सेंट्रलाइज AC आहे, 4 माळ्यावरती लिफ्ट आहे। मग ही कशासाठी सगळं केलं त्यांनी? लोकांच्या वापरासाठी केलं ना, का स्वतःच्या वापरासाठी केलंय? यांनी या ठिकाणी गोडाऊन टाईप सगळं बनवून स्वतः वापरतात। या गोष्टीचा राग मनात धरून गेली 24 एप्रिल 2023 रोजी मी ह्याच विषयावरती आंदोलन केलं होतं। त्यावेळेस तत्कालीन उपायुक्त मालमत्ता विभागाचे उपायुक्त नार्वेकर साहेब यांनी माझ्या उपोषणाला भेट दिली होती आणि त्यांनी मला लेखी आश्वासन दिलं होतं की आपण उपोषण मागे घ्या, आम्ही एका महिन्यामध्ये याचं लोकार्पण करतो आणि लोकांच्या वापरासाठी बिल्डिंग मोकळी करतो। परंतु त्यांनी आजतागत बिल्डिंग मोकळी केली नाही आणि मला फक्त लेखी आश्वासन दिलं। ज्या अर्थी त्यांनी मला लेखी आश्वासन देऊन सुद्धा बिल्डिंग मोकळी केली नाही, याला 2 वर्ष होऊन गेले। त्या अर्थी या लोकांनी माझी फसवणूक केलेली आहे, माझ्या आंदोलनाची अवहेलना केलेली आहे। म्हणून मी परत तोच विषय घेऊन आज या महानगरपालिकेच्या विरोधात इथं आमरण उपोषणाला बसलेलो आहे। जोपर्यंत बिल्डिंग खाली होत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण सोडणार नाही। माझ्या जीवितात जर काही धोका झाला तर याची सर्वस्वी जबाबदार आयुक्त असतील आणि हे अधिकारी वर्ग असेल। जोपर्यंत बिल्डिंग खाली होत नाही तोपर्यंत मी माझे आंदोलन धारदार करणार आहे आणि मी माझं उपोषण सोडणार नाही।